नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण TCR-CD3 हा जो काही कॉम्प्लेक्स आहे त्याचं ॲक्टिवेशन कसं होतं ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूयात. तसंच या जी TCR-CD3 कॉम्प्लेक्सची जी ॲक्टिवेशन जी काही प्रोसेस आहे त्याचे नोट्स मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर तुम्ही ते पाहू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी दिली आहे, चॅनलची लिंक दिलेली आहे. तुम्ही ते नोट्स वगैरे वाचू शकता. तर टी सेल रिसेप्टर TCR कॉम्प्लेक्स ॲक्टिवेशन इन्व्हॉल्विंग द CD3 मॉलिक्यूल आणि हे दोघी जे मॉलिक्यूल आहेत टी सेल रिसेप्टर आणि CD3 मॉलिक्यूल म्हणजे हे दोन जे एकत्र येऊन एक कॉम्प्लेक्स तयार होतं त्याला TCR CD3 कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. आणि हे मेनली कायसाठी उपयोगात येतं की जे ॲडॅप्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स आहे त्याला जनरेट करण्यासाठी किंवा ट्रिगर करण्यासाठी मेनली हा जो TCR-CD3 कॉम्प्लेक्स हा रन केला जातो किंवा ट्रिगर हा केला जातो. तर याच्यामुळे काय होतं TCR-CD3 कॉम्प्लेक्स एका वेळेस ॲक्टिवेशन झालं मग तो एक सिग्नल पासवे डायरेक्ट न्यूक्लियसपर्यंत पाठवणार. त्याच्यानंतर मग त्या सेलमध्ये वेगवेगळे चेंजेस वगैरे घडून येणार आणि चेंजेस घडून आल्यानंतर त्याच्यामध्ये जे मेन फंक्शन आहे ॲडॅप्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्याचं ते जनरेट केलं जातं. तर हे मेन याचं फंक्शन आहे TCR-CD3 कॉम्प्लेक्सचं. तर आता आपण त्याचे दोन जे काही मेन प्लेयर म्हटले जातील किंवा दोन मेन कंपोनंट आहे या कॉम्प्लेक्सचे ते आहेत टी सेल रिसेप्टर आणि CD3 कॉम्प्लेक्स. तर दोघंहींचे आपण थोडीफार इन्फॉर्मेशन आता जाणून घेऊया. तर टी सेल रिसेप्टर म्हणजे काय, ते दिस इज अ मल्टी प्रोटीन कॉम्प्लेक्स ऑन द टी सेल सरफेस रिस्पॉन्सिबल फॉर रिकग्नायझिंग द सरफेस अँटीजन फ्रॅगमेंट प्रेझेंटेड बाय द अँटीजन प्रेझेंटिंग सेल. आणि हा जो काही टी सेल रिसेप्टर आहे ते मल्टी प्रोटीन कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. आणि हे जे काही त्याची सरफेस असते ती अशी बनवलेली असते की त्याच्यामुळे जे काही स्पेसिफिक अँटीजनचे फ्रॅगमेंट असतील किंवा मायटोजन असतील किंवा एखादं नेबरिंग सेलने एखादं जर सिग्नल जर पाठवला असेल तर तो रिकग्नाईज करण्यासाठी त्या जी काही सेल वगैरे असते त्याच्यावरती अँटीजन प्रेझेंटिंग सेल प्रेझेंट असतात त्या सरफेसवरती. त्याच्यामुळे जे काही बाहेरून येणारे जे काही आउटसाईड येणारे जे काही सिग्नल असेल ते पूर्णपणे रिकग्नाईज केले जातात. इट कंप्राइज अ 2 व्हेरिएबल चेन अल्फा आणि बीटा that generate the unique antigen specificity and the consistent to the CD3 signaling chain. तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चेन पाहायला मिळतं अल्फा आणि बीटा. त्याच्यामुळे ह्या जे काही TCR जो काही मॉलिक्यूल आहे किंवा स्ट्रक्चर आहे त्याला एक स्पेसिफिसिटी येते आणि तसंच त्याचे काही CD3 सिग्नलिंग चेन आहे तसंच सोबत तो कॉन्स्टंट राहू शकतो. तर दुसरा जो काही मेन मॉलिक्यूल आहे CD3 कॉम्प्लेक्स, दिस इज अ को रिसेप्टर कॉम्प्लेक्स इज आर क्रुशल फॉर द TCR सिग्नलिंग. आणि हा जो काही CD3 कॉम्प्लेक्स आहे तो को रिसेप्टर म्हणून वापरला जातो. पण जो मेन रिसेप्टर आहे तो टी सेल रिसेप्टर आहे आणि जो काही CD3 कॉम्प्लेक्स आहे तो को रिसेप्टर मानला जातो, जेणेकरून हे दोघंही एकत्र येऊन जे काही सिग्नलिंग पाथवे वगैरे आहे तो रन करायला मदत करत असतात. आणि TCR सिग्नलिंगमध्ये याचा खूप मोठा वाटा आहे. इट कन्सिस्ट ऑफ 4 इनव्हेरियंट चेन CD3 इप्सिलॉन, CD3 डेल्टा, CD3 गॅमा आणि CD3 झिटा असे 4 प्रकारचे त्याचे 4 इनव्हेरियंट चेन आपल्याला पाहायला मिळतात. आणि द CD3 झिटा चेन कॅरीज द सिग्नलिंग मोटिव्ह फॉर अ TCR ॲक्टिवेशन. आणि याच्यापैकी जे काही जे काही CD3 झिटा जे काही चेन आहे तर त्याच्यामुळे जे काही TCR ॲक्टिवेशन वगैरे असेल किंवा सिग्नलिंग मोटिव्ह व्हायला जो मेन चेन आहे तो मदत करत असतो. तर हे झाले त्याचे दोन मेन प्लेयर. तर आता आपण त्याचे ॲक्टिवेशन वगैरे कसं होतं ते आता आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली जी स्टेप आहे अँटीजन प्रेझेंटेशन. द EPC लाईक अ मायक्रोफायजेस इनगल्फ द पॅथोजन, ब्रेक देम डाऊन इंटू द पेप्टाईड फ्रॅगमेंट अँड लोड देम ऑन टू द मेजर हिस्टोकॉम्पॅबिलिटी कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. तर हे जे काही EPC असतात अँटीजन प्रेझेंटिंग सेल असतात ते काय करतात, मायक्रोफायजेस असतात त्याच्यामध्ये जे काय करतात पॅथोजनला इनगल्फ करतात, मग त्याला गिळून घेतात आणि त्याचं कन्व्हर्जन करतात एक पेप्टाईड फ्रॅगमेंटमध्ये, वेगवेगळे स्मॉल फ्रॅगमेंटमध्ये त्याच्यात पेप्टाईड फ्रॅगमेंटमध्ये त्याला पूर्णपणे ब्रेकडाऊन केलं जातं आणि नंतर ते लोड केले जातात MSC मॉलिक्यूलमध्ये. आणि दिस MSC पेप्टाईड कॉम्प्लेक्स आर देन रिप्रेझेंटेड ऑन द APC सरफेस. आणि हे जे काही MSC जे काही पेप्टाईड कॉम्प्लेक्स असतात जाहीर झालेले असतात, जे काही स्मॉल अमाऊंटमध्ये जे काही पेप्टाईड फ्रॅगमेंट असतात ते ॲज अ APC सरफेसवरती प्रेझेंट केले जातात. हे झालं अँटीजन प्रेझेंटेशन. त्याच्यानंतर दुसरं जो काही
मेन आहे TCR रिकग्निशन. द TCR ऑन द T cell recognize its specific antigen बाउंड टू द MSC कॉम्प्लेक्स ऑन द EPC सरफेस. आणि ज्या वेळेस EPC सरफेसवरती जे काही अँटीजन वगैरे असतील ते स्पेसिफिक अँटीजन बाउंड झाल्यानंतर हा जो काही टी सेल काय असतो तो रिकग्नाईज करतो. जे काही EPC सरफेसवरती MSC मॉलिक्यूल जे काही अटॅच झाल्यानंतर तो टी सेल रिकग्नाईज करतो त्या अँटीजनला. द हायली स्पेसिफिक इंटरॅक्शन ट्रिगर अ कॉन्फर्मेशनल चेंज इन द TCR. तर ज्या वेळेस EPC सरफेसवरती जे MSC मॉलिक्यूल ॲड झाला तो तिथे अटॅच झाल्यानंतर याच्यामुळे त्याच्यामध्ये स्पेसिफिक इंटरॅक्शन घडतं EPC मॉलिक्यूलमध्ये आणि टी सेल रिसेप्टरमध्ये. दोघांमध्ये इंटरॅक्शन घडून आल्यामुळे त्याच्यामध्ये TCRमध्ये वेगवेगळे कॉन्फर्मेशनल चेंजेस व्हायला चालू होतात आणि तो ॲक्टिवेट व्हायला चालू होतो. आणि तिसरं मेन आहे CD3 रिक्रुटमेंट आणि फॉस्फोरिलेशन. द कॉन्फर्मेशनल चेंज इन द TCR लीड्स टू द रिक्रुटमेंट ऑफ द CD3 कॉम्प्लेक्स टू द पॉईंट ऑफ द कॉन्टॅक्ट विथ द APC. आणि ज्या वेळेस TCRमध्ये कॉन्फर्मेशनल चेंजेस व्हायला लागतात किंवा त्याचं ॲक्टिवेशन होतं त्यावेळेस तो काय करतो, रिक्रुटमेंट करतो, भरती करून घेतो CD3 कॉम्प्लेक्सची. कुठे करून घेतो आणि EPC सरफेसवरती. दिस ब्रिंग द CD3 जेटा चेन इन अ क्लोज प्रॉक्झिमेटली टू स्पेसिफिक टायरोसिन रेसिड्यू विथ द TCR आणि CD3 कॉम्प्लेक्स. आणि मी मगाशी जे म्हटलं तर CD3 जो जेटा जो चेन आहे तो स्पेसिफिकली जे काही टायरोसिन रेसिड्यू असतात ते TCR आणि CD3 कॉम्प्लेक्समध्ये त्यांना दोघांना एकत्र आणतो आणि त्याच्यात दोघांना एकत्र आणल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही टायरोसिन रेसिड्यू ॲड करण्याचं काम करत असतो. ह्या चेनमुळे दोघांचं जे काही क्लोज येण्याचं किंवा जे काही कॉन्टॅक्ट येण्याचं काम हे CD3 जेटा जो काही चेन आहे तो करत असतो. तर आता पुढचं आहे टायरोसिन कायनेज ॲक्टिव्हेशन. An enzyme called as a LCK lymphocyte specific protein tyrosine kinase is a position near the assembled to the TCR CD3 complex. आणि जो काही पुढचा जो एन्झाईम आहे LCK तो काय केला जातो, तो TCR CD3 कॉम्प्लेक्सजवळ असेंबल केला जातो. तिथं त्याला त्या जागेवरती त्याला पूर्णपणे अरेंजमेंट त्याची केली जाते. द कॉन्फर्मेशनल चेंजेस ट्रिगर द LCK ॲक्टिवेशन लिडिंग टू द फॉस्फोरिलेशन ऑफ दिस टायरोसिन रेसिड्यू ऑन द CD3 चेन पर्टिक्युलरली ऑन द CD3 जिटा चेन. आणि ज्या वेळेस मी मगाशी सांगितलं CD3 जिटा हा जो काही आहे तो टायरोसिन रेसिड्यू सोबत घेऊन येतो आहे CD3 चेनसोबत. तो TCR CD3ला म्हणजे TCR CD3 कॉम्प्लेक्स होतं. आणि मग काय होतं, अजून एक जो काही एन्झाईम आहे LCK तो तिथं ॲड झाल्यामुळे त्याचं तिथं पोझिशनमध्ये अरेंजमेंट केल्यामुळे त्याच्यासुद्धा कॉन्फर्मेशनल चेंजेस व्हायला येतात आणि तो फॉस्फोरिलेट होतो. आणि फॉस्फोरिलेट झाल्यानंतर तो परत जो काही CD3 चेनवरती ते टायरोसिन रेसिड्यू आहेत पर्टिक्युलरली CD3 जिटा चेनवरती त्यालासुद्धा फॉस्फोरिलेट करण्याचं काम करतो. तसंच पुढचा जो काही आहे ITAM फॉस्फोरिलेशन. दिस फॉस्फोरिलेटेड टायरोसिन रेसिड्यू क्रिएट अ डॉकिंग साइट फॉर ॲडॅप्टर मॉलिक्यूल कंटेनिंग द स्पेसिफिक मोटिव्ह कॉल्ड ॲज अ इम्युनोरिसेप्टर टायरोसिन बेस्ड ॲक्टिव्हेशन मोटिव्ह. तर ज्या वेळेस जे काही कॉन्फर्मेशनल चेंजेस वगैरे घडून आले तसंच जे काही टायरोसिन रेसिड्यू हे फॉस्फोरिलेट झाल्यानंतर त्याच्यावर तो काय करतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती एक डॉकिंग साईट तयार होते आणि एक ॲडॅप्टर तयार होतं जेणेकरून तो एक अजून एक जे काही मॉलिक्यूल असतील ITAM इम्युनोरिसेप्टर टायरोसिन बेस ॲक्टिव्हेशन मोटिव्हला सुद्धा तिथे बोलून घेतो आणि त्या ॲडॅप्टरवरती त्या डॉकिंग साईटवरती त्याला कनेक्ट करतो. द CD3 चेन देमसेल्फ पजेस द ITAMS with each CD3 zeta chain containing the 3 ITAMS providing the multiple docking site. आणि याच्या वेळेस काय करतात ते मग त्याच्यामध्ये 3 जे काही CD3 जिटामध्ये 3 जे काही ITM जे काही मॉलिक्यूल असतात ते ॲड झाल्यामुळे वेगवेगळ्या त्याच्यावरती अजून मल्टिपल डॉकिंग साईट तयार होतात जेणेकरून तिथे ऑलरेडी जे काही दुसरे अजून मॉलिक्यूल वगैरे असतील किंवा जे काही नेबरिंग सेलने पाठवले जे काही सिग्नल वगैरे असेल ते तिथे अटॅच व्हायला मदत असते. आता पुढचं आहे JAP70 रिक्रुटमेंट अँड ॲक्टिव्हेशन. द JAP70 जिटा चेन असोसिएटेड प्रोटीन कायनेस 70 इज अ प्रोटीन टायरोसिन कायनेस विथ अ 2H2 डोमेन रिकग्नायझिंग फॉस्फोटायरोसिन. आणि याच्यासोबत जो JAP70 सोबत अजून जे काही हा जो एक प्रोटीन टायरोसिन कायनेस जो काय आहे त्याच्यासोबत 2 SS2 डोमेन असतात आणि हे SS2 डोमेन त्या
ITMSला बाइंड होतात. बाइंड झाल्यानंतर ते सुद्धा तिथे फॉस्फोरिलेट होतात आणि ते काय करतात, जे काही एकदा SS2 डोमेन फॉस्फोरेट झाल्यानंतर ते ZAP70ला रिक्रुटमेंट करतात TCR3 कॉम्प्लेक्सवरती आणि LCK फर्दर द फॉस्फोरिलेट ZAP70 आणि ॲक्टिवेटेड इट. आणि मागं जे काही CD3 झिटावरती जो काही LCK जो काही मॉलिक्यूल किंवा एन्झाईम तो ॲक्टिवेट झाला आहे, तोच या ZAP70 सुद्धा ॲक्टिवेट करतो आणि त्याला फॉस्फोरेट करण्याचं काम करत असतो. तर हे झाले एवढी प्रोसेस. आणि पुढं नंतर ज्या वेळेस सिग्नलिंग कॅस्केड इथं ॲम्प्लिफिकेशन होतं, म्हणजे ज्यावेळेस सिग्नलिंगचं पूर्णपणे ॲडिशनल सिग्नलिंग मॉलिक्यूल हे रिक्रुटमेंटसुद्धा केले जातात आणि जो काही फंक्शन वगैरे आहे ते कॅरीड आउट होते. मग ज्यावेळेस ZAP70 हा फॉस्फोरेट होतो त्यावेळेस तिथं ॲडॅप्टर मॉलिक्यूल वेगवेगळे जे काही डॉकिंग साईट क्रिएट झालेलं असतात सिग्नलिंग मॉलिक्यूलसाठी. मग ज्यावेळेस मध्ये इनिशिएट द कॉम्प्लेक्स सिग्नलिंग कॅस्केड involving the molecule like a SLP76 and the adapter protein like a GRB2. आणि जे काही कॉम्प्लेक्स सिग्नलिंग कॅस्केड एकदा चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल हे इन्व्हॉल्व होतात परत, SL276 आणि GRB2. जे काही ॲडॅप्टर आहे ते प्रोटीन ॲडॅप्टर ते तिथं जे काही इन्व्हॉल्व होतात. आणि दिस इंटरॅक्शन फर्दर ॲम्प्लिफाय द सिग्नल रिक्रुटमेंट द ॲडिशनल सिग्नलिंग मॉलिक्यूल. ज्यावेळेस ZAP70 हा फॉस्फोरेट होतो तो 2 अजून जे काही सिग्नलिंग कॅस्केड मॉलिक्यूल किंवा जे काही ॲडॅप्टर असतील त्यांना अजून रिक्रुटमेंट करतो. रिक्रुटमेंट केल्यानंतर हे काय करतात, हे दोघंही मॉलिक्यूल सिग्नलला ॲम्प्लिफाय करतात. ॲम्प्लिफाय केल्यानंतर वेगवेगळ्या अजून सिग्नलिंग मॉलिक्यूलला रिक्रुटमेंट करण्याचं काम करत असतात. ॲक्टिवेशन अँड ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर and gene expression. The assembled signaling complex ultimately activate the transcription factor like a NF-kB and the AP1. आणि ज्या वेळेस हे जे काही सिग्नलिंग कॉम्प्लेक्स असेल ते ॲक्टिवेट झाल्यानंतर सिग्नलिंग मॉलिक्यूल एकदा रन झाल्यानंतर ते काय करतात, ट्रान्सक्रिप्शन जे काही फॅक्टर असतात वेगवेगळे न्यूक्लिअर फॅक्टर कॅफालाइट चेन इनहान्सर ऑफ ॲक्टिवेटेड बी सेल तसंच ॲक्टिवेटर प्रोटीन 1 हे जो काही 2 ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरला सुद्धा ॲक्टिवेट करण्याचं काम करतात. अँड दिस ॲक्टिवेटेड ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर ट्रान्सलोकेट टू द न्यूक्लियस अँड इंड्यूस द एक्सप्रेशन ऑफ अ जीन इसेन्शियल फॉर द टी सेल ॲक्टिवेशन, प्रोलिफरेशन, डिफरन्शिएशन आणि इफेक्टर फंक्शन. आणि ज्या वेळेस हे जे काही सिग्नलिंग मॉलिक्यूलचा इन्चार्ज होतात त्यावेळेस काय केलं जातं, ते ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरला सुद्धा ॲक्टिवेट करतात. ॲक्टिवेट केल्यानंतर जे काही ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर काय करतं, न्यूक्लियसपर्यंत जातो. त्याच्यामध्ये 2 मेन जे काही ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर त्याला ॲक्टिवेट केलं जातं, NF-kB आणि AP1. हे एकदा ॲक्टिवेट झाल्यानंतर ते ट्रान्सलोकेट होतात न्यूक्लियसपर्यंत आणि न्यूक्लियसमध्ये ट्रान्सपोर्टर झाल्यानंतर ते स्पेसिफिक जीनला एक्सप्रेशन करण्यासाठी मदत करतात. आणि त्याच्यामुळे टी सेल ॲक्टिव्हेशन पण होतं, प्रोलिफरेशन होतं, डिफरन्शिएशन होतं आणि वेगवेगळे जे काही इम्युनो रिस्पॉन्स जनरेट होईल, ॲडॅप्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स जनरेट व्हायला मदत होत असते. तर एकदम सिम्पल पाथवे आहे. मी तुम्हाला परत एकदा शॉर्टमध्ये समजून सांगतो. पहिल्यांदा काय होतं, 2 मॉलिक्यूल असतात TCR आणि CD3. ते काय करतात, पहिल्यांदा APC जे मायक्रोफायज असतं ते जे काही पॅथोजनला एनगल्प करतं आणि तिथे MSC मॉलिक्यूलपर्यंत लोड करतं. आणि MSC मॉलिक्यूल ह्या APC सरफेसवरती लोड झाल्यानंतर त्याला MSC पेप्टाइड कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. आणि टी सेल रिसेप्टर काय करतात, याच्यावरती MSC मॉलिक्यूलला रिकग्नाईज करतात. रिकग्नाईज केल्यानंतर TCRमध्ये कॉन्फर्मेशन चेंजेस व्हायला होतात. का बरं, MSC मॉलिक्यूल त्याच्यासोबत अटॅच झाल्यामुळं. आणि एकदा TCR एकदा ॲक्टिवेट झाल्यानंतर तो काय करतो, CD3 कॉम्प्लेक्सला रिक्रुटमेंट करतो EPC सरफेसवरती. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक CD3 जेटा हा जो काही चेन आहे तो मेनली याच्यामध्ये काम करत असतो. पुढं जाऊन LCK हा जो काही एन्झाईम आहे तो TCR कॉम्प्लेक्सवरती असेंबल केला जातो. आणि असेंबल केल्यामुळे तो तिथे त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्फर्मेशन चेंजेस होतात. तो ॲक्टिवेट होतो. ॲक्टिवेट झाल्यानंतर तो काय करतो, अजून जे काही मॉलिक्यूल वगैरे असतील किंवा जे काही ITM हा जो काही मॉलिक्यूल आहे त्यालासुद्धा रिक्रुटमेंट करतो आणि त्याला ॲक्टिवेट करून एक न्यू डॉकिंग साईट तयार करण्यासाठी किंवा मल्टिपल डॉकिंग साईट तयार करण्यासाठी त्याला मदत करतो. आणि ज्या वेळेस जे काही नंतर अजून एक मॉलिक्यूल असतात ZAP70 हा त्याला रिक्रुटमेंट केलं जातं आणि त्याचं ॲक्टिवेशन केलं जातं. मग जो काही प्रोटीन टायरोसिन कायनेज आहे त्याच्यामध्ये 2 SS2 डोमेन असतात आणि SS2 डोमेन हे TCR CD3 कॉम्प्लेक्सवरती ज्यावेळेस ITMवरती
जो काही CD3 झिटावरती जो काही चेन आहे त्याच्यावरती आयटम हा जो काही मॉलिक्यूल अटॅच झाला आणि तो कॉन्फर्मेशनच्या चेंजेस घडून आलेले त्याच्यावरतीच SS2 डोमेन हा बाइंड होतो. बाइंड झाल्यानंतर एकदा बाइंड झाल्यानंतर SS2 डोमेनमध्ये कॉन्फर्मेशनल चेंजेस होतात, फॉस्फोरिलेशन घडून येतं आणि तो ZAP70ला रिक्रुटमेंट करतो. रिक्रुटमेंट केल्यानंतर काय होतं आणि तिथेच LCK हा जो काही एन्झाईम आहे मगाशी अटॅच झालेला तो काय करतो, फॉस्फोरिलेट करतो ZAP70ला आणि ॲक्टिवेट करण्याचं काम करतो. ॲक्टिवेट केल्यानंतर ज्यावेळेस ZAP70 हा ॲक्टिवेट होतो तो वेगवेगळ्या डॉकिंग साईट ऑलरेडी त्याच्यावर क्रिएट झालेले असतात. क्रिएट झाल्यामुळे वेगवेगळे जे काही मॉलिक्यूल वगैरे असतील त्याच्यात 2 मॉलिक्यूल सिग्नलिंग कॅस्केड मॉलिक्यूल त्यात जे काही अजून मॉलिक्यूलला रिक्रुटमेंट करण्यासाठी किंवा सिग्नल ॲम्प्लिफिकेशनसाठी वापरले जातात. त्याच्यामध्ये SLP76 आणि GRB2 हे 2 मॉलिक्यूल सिग्नलिंग मॉलिक्यूलला ॲम्प्लिफाय करण्यासाठी आणि ॲडिशनल सिग्नलिंग मॉलिक्यूलला रिक्रुटमेंट करण्यासाठी वापरले जातात. आणि एकदा सिग्नलिंग कॉम्प्लेक्स ॲक्टिवेट झाला तर मग ते पुढे जाऊन ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरला ॲक्टिवेट करतात. ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर कोणकोणते आहेत, NF, KB आणि AP1 त्याचे फुल फॉर्म पण लक्षात ठेवा तुम्ही. आणि ज्यावेळेस ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर ॲक्टिवेट झाल्यानंतर ते ट्रान्सलोकेट होतात न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमध्ये ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जीनमध्ये एक्सप्रेशन घडून येतं आणि वेगवेगळे इसेन्शियल सेल्युलर रिस्पॉन्स जनरेट होतात, ॲडॅप्टिव्ह न्यू रिस्पॉन्स जनरेट होतो, टी सेलचं ॲक्टिवेशन हे पुढे जाऊन घडलं जातं. ही पूर्ण जो काही TCR CD3 कॉम्प्लेक्सचं ॲक्टिवेशन आपण पाहिलं. तर आता आपण पुढं पाहूयात त्याचं आउटकम काय होतं. ज्यावेळेस पूर्ण ही जी काही प्रोसेस असते, पूर्ण सिग्नलिंग मॉलिक्यूल ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरला ॲक्टिवेट करतात. ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर ॲक्टिवेट झाल्यानंतर तो जीन एक्सप्रेशन करतो आणि जीन एक्सप्रेशन केल्यानंतर काय काय घडून येतं ते आता आपण पाहूया. तर पहिलं आहे टी सेल प्रोलिफरेशन. ॲक्टिवेटेड टी सेल अंडरगो द क्लोनल एक्सपान्शन जनरेटिंग अ लार्ज पॉप्युलेशन ऑफ अ टी सेल स्पेसिफिक फॉर द एन्काउंटर द अँटीजन. आणि एकदा टी सेल ॲक्टिवेट झालं की मग ते काय करतात, जे काही टी सेलचं जे काही पॉप्युलेशन वगैरे असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये घडून आणतात. घडून आणल्यामुळे जेणेकरून ते जे काही अँटीजन वगैरे असतील किंवा पॅथोजन वगैरे असतील त्याच्या अगेन्स्ट एक फाईट सिस्टीम उभी करू शकेल किंवा त्याला एन्काउंटर करण्यासाठी वापरल्या जाऊ शकेल. त्याच्यानंतर पुढं डिफरेन्शिएशन होतं. टी सेल एकदा ॲक्टिवेट झाल्यानंतर इफेक्टर टी सेल काय करतात, सायटोकाईन टी सेलला जे काही स्पेसिफिक जी काही सायटोकाईन टी सेल आहे ते हेल्पर सेल म्हणून किंवा जे काही इन्फेक्टेड टी सेलला किल करण्यासाठी किंवा जे काही इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी हेल्पर सेल जे काही इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी वेगवेगळे यूज केलं जातं. त्याच्यानंतर सायटोकाईन प्रोडक्शन होतं आणि टी सेल एकदा ॲक्टिवेट झाल्यानंतर सायटोकाईनचं प्रोडक्शन केलं जातं किंवा सिक्रेट केलं जातं की ते ॲज अ केमिकल मॅसेंजर म्हणून उपयोगात होतो, जेणेकरून इम्युनो रिस्पॉन्स हा रेग्युलेट होईल आणि जे काही इम्युनो सेल वगैरे त्याला रिक्रुटमेंट करण्यासाठी मदत होऊ शकेल. हे 3 मेन आउटकम त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ॲडॅप्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स, टी सेल प्रोलिफरेशन, डिफरेन्शिएशन आणि सायटोकाईन प्रोडक्शन. हे ज्यावेळेस ॲक्टिवेशन घडल्यानंतर सिग्नलिंग पाथवरून झाल्यानंतर हे ॲक्टिवेशन झाल्यानंतर हे मेन आउटकम आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की ही जी प्रोसेस आहे ती थांबवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एखादा त्याच्यामध्ये जर चेंजेस वगैरे घडून आले, एक स्पेसिफिक अमाऊंटमध्ये चेंजेस झाले तर ठीक आहे, पण जास्त अमाऊंटमध्ये जर त्याच्यात चेंजेस झाले तर त्याच्यामुळे त्या सेलवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात डॅमेज वगैरे होऊ शकतो. त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीजसुद्धा कॉजेस होऊ शकतात. तर मग त्याच्यामुळे हे जे काही TCR CD3 ॲक्टिवेशन पाथवे त्याला रेग्युलेट करणं पण गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 मेन मॉलिक्यूल हे कामात येतात. पहिला जो एन्झाईम आहे फॉस्फेटेज, द एन्झाईम दॅट रिमूव्ह द फॉस्फेट ग्रुप फ्रॉम द सिग्नलिंग मॉलिक्यूल डिॲक्टिवेटेड देम. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ज्यावेळेस कॉन्फिगरेशन चेंज झाले त्याच्यामध्ये फॉस्फोरिलेशन घडून येते आणि फॉस्फोरिलेशनचं मेन काम कोण करते, फॉस्फेटेज एन्झाईम. आणि जर फॉस्फेट ग्रुपच त्याच्यामधून काढून घेतला तर मग त्याच्यामधले जे काही एन्झाईम वापरलेले आहेत, मॉलिक्यूल वापरले ते ऑटोमॅटिकली डिॲक्टिवेट होऊन जातील. आणि नंतर मग दुसरा जो काही मॉलिक्यूल आहे निगेटिव्ह रेग्युलेटरी मॉलिक्यूल, प्रोटीन दॅट इन्व्हिट द स्पेसिफिक स्टेप इन द सिग्नलिंग कॅस्केड. आणि हा जो काही प्रोटीन आहे तो काय करतो, सिग्नलिंग कॅस्केडमध्ये जे काही स्पेसिफिक टेस्ट आहे तो डायरेक्ट पूर्ण त्या स्टेपला डायरेक्ट इनिबिट करून टाकतो आणि त्याच्यामुळे पुढची जी काही प्रोसेस आहे ती घडतच नाही आणि त्याच्यामुळे जे काही पूर्णपणे तो TCR CD3 ॲक्टिवेशन आहे ते पाथवे जो आहे तो बंद केला जातो. 2 मेन मॉलिक्यूल आहे रेग्युलेशन करण्यासाठी, फॉस्फेटेज एन्झाईम. मेनली फॉस्फेटेज हा एन्झाईम रेग्युलेशन म्हणून वापरला जातो, कारण की ज्यावेळेस फॉस्फेट ग्रुप हा रिमूव्ह केला जातो त्यावेळेसच पूर्ण जो काही मॉलिक्यूल असेल तो डिॲक्टिवेट व्हायला मदत असते. तर या व्हिडिओमध्ये आपण TCR CD3 कॉम्प्लेक्सचं ॲक्टिवेशन कसं होतं, तसंच त्याचं रेग्युलेशन वगैरे कसं कोण करतं आणि तसंच
त्याचा आउटकम काय, या TCR-33 कॉम्प्लेक्स रन होतो आहे, पण त्याचा आउटकम काय ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.